नमस्कार. 2 मुलं झाल्यानंतर मीराच्या नवऱ्याचे निधन झालं. 2 मुलांना सांभाळून स्वतःला जाळत ती खूप अशक्त झाली होती. एक दिवस त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्याचं राजूचं स्थळ आलं. याआधी राजूचा घटस्फोट झाला होता. ती लोक सांगू लागली की आम्ही मीराला राणीप्रमाणे वागवू. परंतु लग्न झाल्यानंतर राजूने मुलांना आजीजवळ सोडून दिलं आणि मीराला मुलासाठी विनवणी करू लागला. राजूला माहीत होतं की डॉक्टरांनी यासाठी परवानगी दिली नाही. तरीही राजूने डॉक्टरांचं काहीच ऐकलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं होतं जर मीरा गरोदर राहिली तर तिच्या जीवाला गमावून बसेल. तरीसुद्धा राजूने दुर्लक्ष केलं आणि मीरा प्रेग्नेंट राहिली. अशा परिस्थितीत देखील राजू तिची काळजी घेत नसे. तिला खायला देखील देत नव्हता. जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा राजूची आत्मा ही पूर्णपणे हादरून गेली. कारण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर राजू हा मागील 2 तासापासून फेऱ्या मारत होता. पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होता. कारण मीराला आतमध्ये केव्हापासून डॉक्टर घेऊन गेले होते, पण अजूनसुद्धा डॉक्टरांनी बाहेर येऊन काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे राजूची चिडचिड वाढली होती. काय लावलं आहे? फक्त एका मुलाला जन्म द्यायचा आहे, त्यासाठी किती वेळ अजून? या बाईने काय तमाशा लावून ठेवला आहे? राजू पाय आपटत होता, परंतु मुलासाठी तो सर्व काही सहन करायला तयार झाला होता. त्याच्या कपड्यांवरती बऱ्याच ठिकाणी रक्ताचे डाग लागले होते. त्यामुळे त्याला त्रास होत होता. हे रक्त मीराचं होतं. राजू सकाळी कामाला गेला होता तेव्हा मीरा चांगली होती. परंतु जेव्हा घरी आला तेव्हा मीरा तोंडावर पडली होती आणि पूर्णपणे रक्ताने माखली होती. राजू हे पाहून घाबरून गेला होता. कारण त्यावेळी मीराला 9वा महिना सुरू होता. त्यावेळी कदाचित तो मीराला त्याच ठिकाणी मरण्यासाठी सोडून गेला असता. परंतु फक्त आणि फक्त बाळासाठी तो तिला लगेच तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मीराकडे पाहून डॉक्टरसुद्धा घाबरले होते. तुम्ही काय हालत केली आहे आणि हे सर्व कसं झालं? डॉक्टर त्यावेळी असे अनेक प्रश्न राजूला विचारत होते आणि राजूला रागवत होते. परंतु राजू लाजेने खाली मान घालून सर्व ऐकत होता. कारण राजू कोणत्या तोंडाने डॉक्टरांना सांगणार होता? कारण त्यानेच मीरावर अत्याचार केला होता. प्रेग्नेंट असूनसुद्धा राजू मागील 2 तासापासून बाहेर वाट पाहत होता की कधी बातमी मिळेल की मुलगा झाला आहे. बराच वेळानंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. बाहेर नर्स आली. राजू उत्सुकतेने नर्सला विचारू लागला, काय झालं? माझं बाळ व्यवस्थित आहे ना? यावर नर्स चिडून म्हणाली, बाळाचे विचारून घेतलं. एक वेळा बायकोचीही विचारपूस घ्या करून, जी मरता मरता मरणाच्या दारातून परत आली आहे. यावेळी खूप जास्त हौस आहे ना मुलाला पाहण्याची? हे घ्या, पकडा आणि बघण्याची हिंमत असेल तर बघा. नर्सने ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं छोटंसं बाळ राजूच्या हातात दिलं. ब्लँकेटमध्ये बाळाचा चेहरा झाकला होता. राजू खूप आनंदी झाला होता, कारण मुलगा झाला होता आणि हेल्दीसुद्धा होता. आणि मीरा मला रात्रंदिवस काय काय ऐकवत होती. अशी रडत होती जसं तिच्यावर खूप अत्याचार होत आहे. आता बघ काय झालं, एका मुलाचा बाप झालो आहे मी आणि ती
तिथं कष्टात आणि दुःखात बेडवर पडली आहे, असं राजू म्हणाला. त्याने ब्लँकेट बाजूला केली आणि मुलाला पाहू लागला. परंतु मुलाचा चेहरा पाहता क्षणी त्याने मुलाचा चेहरा पाहिला आणि खूप मोठी किंचाळी सोडली आणि त्याचे डोळे अशा प्रकारे मोठे झाले की त्याने काही विचित्र दृश्य पाहिलं आहे. नर्सने बरोबर सांगितलं होतं की हा मुलगा आहे, परंतु त्यासोबत तिने हे सुद्धा सांगितलं होतं की पाहण्याची हिंमत असेल तर पाहून घे. तिचं बोलणं खरं होतं. राजूची हिंमत होत नव्हती बाळाकडे पाहण्याची. जेव्हा राजू ओरडू लागला तेव्हा बाळाला सुद्धा कळलं की आपण कुठे आहे. तेव्हा बाळाने डोळे उघडले. त्यावेळी राजू हैराण झाला आणि खूप जास्त रडायला लागला. रडायला त्याला येत होतं ते दृश्य पाहून.